सिनेमा मी जेव्हा केला तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली, माझे दोघेही आहेत, माझे आई आहेत, माझे बाबा आहेत, ते माझं भाग्य आहे. पण नेहमी आपण आईच्या उदरातनं जन्म घेतो आणि तेव्हा आपल्या वडिलांच्या हृदयाची आपली नाळ जोडलेली असते. पण नेहमी एक गोष्ट लक्षात आलेली की वडिलांचे कष्ट कधी आपल्याला दिसत नाहीत आणि नेहमी आपल्याला वडिलांच्या चुकाच दिसतात. हा जेव्हा सिनेमा मी पूर्ण बघितला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, आज हळूहळू नातेसंबंध आयसोलेटेड होत चाललेत. प्रत्येकाला आई बाबा पाहिजेतच अशातला मुद्दा नाहीये. नेहमी आपण असा विचार करतो की नाही आपण आपले राहूया, पण जेव्हा बाबा जातो तेव्हा त्याचं महत्व आपल्याला पटायला लागतं. आणि म्हणून मला असं वाटलं की ज्यांचे बाबा नाहीयेत त्यांच्यासाठीचा सिनेमा, ज्यांचे बाबा आहेत त्यांना बाबांचं महत्व पटवून देणारा सिनेमा आणि भारत देशासाठी आपले प्राणपणाला लावून जीव देणाऱ्या त्या सैनिकाच्या त्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून केलेला सिनेमा. असा एक वेगळा विषय असलेला सिनेमा तुमच्यासमोर घेऊन येण्याचं मी धाडस केलं आणि तुम्ही बघितलं असेल मायराचा अभिनय. हे मराठी भविष्य आहे चित्रपटसृष्टीचं आणि याला आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. महेश सर सुद्धा नेहमी वेगळं काम करत आलेत, नेहमी लोकांसमोर वेगवेगळी भूमिका मांडत आलेत. म्हणून माझी खूप मनापासून इच्छा होती की महेश सरांनी येऊन हा सिनेमा बघावा. आणि सर मी तुमचे मनापासून आभार यासाठी मानतो की महेश सर सिनेमा बघायला आले म्हणजे सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला. महेश सर इंटरव्हलच्या नंतर सिनेमा बघायला थांबले म्हणजे सिनेमा लोकांना आवडणार 100%. धन्यवाद. धन्यवाद मंगेश, मला इथे बोलवलंस. खूप गोड एक छान कसं हार्ट टचिंग, माझं थोडंसं मी शब्दांसाठी शोधतो, हृदयस्पर्शी सिनेमा आहे आणि अप्रतिम कामं सगळ्यांची आणि जेन्युइन प्युअर सिनेमा आहे. आणि मला बोलवलंच, मला खूप बरं वाटलं. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की हेच जे आज एक गोड सिनेमा बनवला हे लोकांना सांगितलं आम्ही गोड सिनेमा बघितला आणि खूप जेन्युइन केलेला सिनेमा आहे आणि तो भरपूर चालावा अशा माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आणि मी दोन्ही मुली मायरा आणि मला तुझं नाव माहिती नाही स्फुर्वा, दोघींनी इतकं गोड काम केलंय. आणि म्हणजे नॉर्मली आपण लहान मुलांचे सिनेमा बघतो, मुलं जराशी आगाऊ कामं करतात, पण इतकं नॅचरल काम केलंय दोघींनी. म्हणजे खऱ्या अर्थाने मुलांनी असंच वागावं अशी आपली इच्छा असते तसं काम केलं. आणि डिरेक्टरचं विशेष कौतुक, कारण सगळ्यांकडनं कामं करून घेणं आणि बरेचसे लोक मला वाटतं पहिल्यांदा कॅमेरा फेस केलेले होते आणि तरी कुठे अतिरेक नाही, कुठे खूप छान. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित रसिक हो, नमस्कार. अतिशय तरल, सुंदर आणि खरोखर म्हणजे निरागस असा चित्रपट. कारण ह्या चित्रपटाची कथा तसं पाहायला गेलं तर एका छोट्या मुलीचं भावविश्व, तिच्या वडिलांबद्दलच्या, गेलेल्या वडिलांबद्दलच्या तिच्या कल्पना, त्याच्यात रमलेली ती, एवढाच आहे कथाविषय. पण तो असा फुलवला गेला आहे, इतक्या सुंदर रीतीने तो फुलवला गेला आहे. याची पटकथा, याचे संवाद हा त्याचा कणा आहे असं मला वाटतं. आणि अर्थात सगळे कलाकार, म्हणजे प्रत्येकाचं अगदी तोंड भरभरून कौतुक करावं अशा प्रकारचा अभिनय प्रत्येक कलाकाराने केला आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने तो चित्रपट खुलतो, फुलतो. आणि अर्थात याचा मुख्य जो सेंटर पॉइंट आहे, USP, ते म्हणजे मायरा आहे. खरोखर इतकं सुंदर निरागस ते बाल्य, म्हणजे मी खरोखर माझ्या बालपणात गेले. तिचे ते चेहऱ्यावरचे भाव जे असे बदलतात, तो तिचा भाव बघून तिच्या चेहऱ्यावरचे कसं, म्हणजे कधी कधी एखादा चेहरा असा असतो की काही मुलं खूप सुंदर असतात पण चित्रपटात त्यांना तसं, म्हणजे कारण तरल चेहरा लागतो कॅमेरासाठी, तो तरल चेहरा तिच्याकडे आहे आणि त्याचा पुरेपूर वापर दिग्दर्शकाने केलेला आहे. प्रत्येक फ्रेम इतकी सुंदर, म्हणजे एका पेंटिंग सारखी खुलवली आहे, फुलवली आहे. आणि तो कुठेही असा रेंगाळत नाही चित्रपट. आपण त्याच्यात रमतो आणि आपण त्याच्यात घुसत जातो, आत एकदम खोल जातो.
विशेष कौतुक मला मंगेशचं पण करावंसं वाटतं, कारण मंगेश हा अतिशय भाग्यवान असा एक नट आहे असं मला वाटतं, कारण त्याच्या वाट्याला अतिशय चांगले रोल आले. त्याचा भगवान दादाचा अभिनय मी बघितला, तो फार सुंदर होता. आणि आजचा जो त्याचा अभिनय होता, जरी त्याची भूमिका छोटी असली तरी तो छाप सोडून जातो. माझी मैत्रीण सविता मालपेकर, ती तर एक चांगली नैसर्गिकच अभिनय तिला जमतो. आणि मायराच्या आईने, मी तिचं नाव मला माहिती नाही, ती चांगलीच कलाकार असेल, म्हणजे नावाजलेलीच. तिने अतिशय सुंदर काम केलेलं आहे, खूप सुंदर. आणि प्रथमेशचं मला कौतुक करावंसं वाटतं, त्यानं जे बेरिंग घेतलं आहे आणि जी कॉमेडी म्हणजे धमाल आणली आहे, खूप आपल्याला हसायला येतं, मनापासून हसायला येतं. तर मला असं वाटतं की आशय घन असा हा चित्रपट आहे आणि एक चांगल्या चित्रपटाची भर निर्मात्यांनी घातलेली आहे. अतिशय सुंदर निर्मिती आहे. तुमचं नाव मी विसरले, केतकी. तर कीर्ती, तुम्ही एक म्हणजे उत्तरेतल्या असूनही तुम्ही मराठीतला हा चित्रपट इतकी सुंदर तुम्ही निर्मिती केलेली आहे. खरोखर मी तुमचं अभिनंदन करते, तुमच्या पतीचं अभिनंदन करते. आणि मायरा, पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा बाळा. तुझ्या मैत्रिणीचं काम केलेली ती मुलगी, तुमची जोडी इतकी छान आहे, म्हणजे ते आपण म्हणतो ना केमिस्ट्री, ते रसायन छान जमून येतं. आणि त्या दोघी जेव्हा येतात, त्यांचे एकमेकांचे जे गिव्ह अँड टेक्स आहेत ते खूपच मनोरंजक आहेत आणि सुंदर आहेत, गोड आहेत. जर कुणाचं नाव घ्यायला मी विसरले असेल तर मी वाहवत गेले म्हणून असेल, कारण खरोखर मी या चित्रपटात खूप रमले. अगदी सुरुवातीपासून मी खरोखर ठरवलं होतं कदाचित मी इंटरव्हलला जाईन, पण नाही, असं झालं नाही. खरोखर असं मला वाटलं की शेवटच्या फ्रेमपर्यंत मी हे बघावं. आणि कुठेही ते प्रेडिक्टेबल होत नाही कुठलीही गोष्ट. प्रत्येक गोष्ट एक मला असं वाटलं होतं की पोस्टमॅन तिला पत्र लिहितो का, पण तसं नसून तो माणूस ते लिहितो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट इतकी तुम्हाला एक वेगळ्या ह्याच्यावर घेऊन जाते आणि फार उंचीवर हा चित्रपट गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की रसिकांनी खरं म्हणजे याचं स्वागत केलं पाहिजे. आणि फक्त फेस्टिवल्सलाच नाही तर मासिसना सुद्धा आवडावा, क्लासेस आणि मासिसना, असा हा चित्रपट आहे. त्यामुळे मी सगळ्यांचं अभिनंदन करते, मनापासून अभिनंदन. आणि असेच चांगल्या निर्मिती तुम्ही करत राहा. नमस्कार. प्रथम मला हा मान दिल्याबद्दल धन्यवाद. बाबा माझा आवडीचा विषय. माझे यापूर्वीचे दोन्ही यशस्वी चित्रपट हे बाबांच्या भावनेवरतीच आधारित होते. त्यामुळे हा चित्रपट तर अगदीच माझ्या घरातला, हृदयातला आणि मला हा विषय आवडणारा. म्हणजे महेश सरांना माहिती असेल, इराणियन्स डिरेक्टर आहेत माजिद मजिदी, त्यांच्या ज्या फिल्म्स असतात तर मला वाटतं आज मराठीतला एक माजिदी रेडी होतोय आपल्याकडे. मला खूप अभिमान आहे की ह्या दोन छोट्या चिमुकल्या मुलींवर तू सगळा भार ठेवून ही गोष्ट सांगितलीस. पहिलं कौतुक त्या दोघींचं, नंतर मग तुझं दिग्दर्शक म्हणून मला खूप कौतुक करावंसं वाटतं. आणि त्यानंतर तो जो एक इनविजिबल सुपरमॅन होता, आपले प्रोड्युसर नारकर, त्यांनी तर कमालच केली. आणि नॉट ओनली ऑन द स्क्रीन पण त्याने दाखवून दिलं ते निर्माता म्हणून पण ते मागे राहून ते काय काय करू शकतात ॲज अ सुपरमॅन. तर त्यांचंही कौतुक करावंसं वाटतं. आणि संपूर्ण टीमचं या फिल्मच्या खूप खूप अभिनंदन. आणि मला खूप अशी एक आशा आणि खूप एक आत्मविश्वास पण वाटतो की ही लोकांना खूप आवडेल, खूप लोक बघतील. पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ह्या फिल्मबद्दल खूप चांगलं, जसं महेश सरांनी सांगितलं असं की गोड फिल्म आहे म्हणून खरंच सांगा लोकांना, खरंच गोड आहे, आपण काही खोटं बोलत नाहीये. तर नक्की सांगा, कारण तुम्ही जेवढं बोलत जाल, जेव्हा वर्ड ऑफ माउथ जेवढा जाईल तेवढे लोक येतील, चांगली फिल्म बघतील आणि ह्या चांगल्या कलाकृतीला अप्रिशिएट करतील. थँक्यू सो मच. मला ना सगळ्या टेक्निकल टीमचं पण कौतुक करायचं आणि सिनेमॅटोग्राफर खूप खूप छान, खूप व्हेरी गुड. नमस्कार. महेश, राजेश, वर्षा सगळेच बोललेले आहेत. मला फक्त एवढंच म्हणायचं की देवाचं घर, मुक्काम पोस्ट देवाचं घर सारखा सिनेमा करणं, मंगेश, सचिन आणि निर्माते तुम्ही, हे धाडस आहे. त्याच्या अगोदर मी आयुष्यात पहिल्यांदा महेशला फोन केला, जुनं फर्निचर बघून. म्हटलं
असे वेगळे पिक्चर आज आपण फक्त साऊथचे बघतोय, पण आता मराठीत येत आहे. पण एवढं धाडस करून सिनेमा करणं फार कठीण असतं. जे महेशने केलं जुनं फर्निचर, आणि आता मंगेश, सचिन आणि तुम्ही सगळे करताय देवाचं घर. आणि प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की आपण हे बोलतो, मी बोलतोय, महेश बोलला, सगळे बोललो आपण, हे प्रत्येकाने ऑडियन्सपर्यंत पोहोचायला पाहिजे. आपली लोक आहेत, खूप आपली लोक आहेत. प्रत्येकाने एक विडा उचलला पाहिजे की मी 10 जणांना सांगेन की हा सिनेमा जाऊन बघा म्हणून, तर ते होऊ शकेल. आता फक्त हा उत्सव इथेच राहील. फक्त धाडस केलं बाहेर पोहोचायला पाहिजे. आणि अप्रतिम रोहन, म्युझिक, संकेत, डिरेक्शन, अप्रतिम सिनेमा आहे. मी पत्र लिहिलेलं आहे, मी डब्यात टाकीन, ते तुम्ही वाचायचे. धन्यवाद. बाहेर एक आता आपल्याला जशी सगळ्यांना सवय राहिलेली नाही पत्र लिहायची, पण तरी सुद्धा एक बाहेर आम्ही पत्र ठेवलेलं आहे. त्यावर तुम्ही या सिनेमाबद्दलचा अभिप्राय जर लिहिला तर वा क्या बात आहे. तर फार आनंद होईल. आणि कृपया तुमचा अभिप्राय त्या पत्रावर लिहा. आणि इथे आलात त्याबद्दल पुन्हा मनापासनं खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.